नाट्यप्रहर ही संकल्पना प्रकाश भायदे यांची. प्रकाश भायदे यांना संगीताचा वारसा त्यांच्या घरातूनच लाभला. त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडे झालं आणि त्यानंतर श्री भानू चरणकर यांच्याकडनं त्यांनी नाट्यसंगीताचे धडे घेतले. लहान वयातच त्यांनी हार्मोनियम आत्मसात केली आणि वयाच्या 10व्या वर्षापासून स्थानिक जे कार्यक्रम होत होते भजनाचे गाण्याचे त्याच्यामध्ये त्यांचा विशेष सहभाग व्हायला लागला. मग मुंबईमध्ये अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम सुरू झाले. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी पंढरपूर या नाटकाचं नाट्य दिग्दर्शनही केलं आणि संगीत संयोजन सुद्धा केलं होतं. हळूहळू विविध प्रकारचे कार्यक्रम करत असताना अंदमान इथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गाण्यावरती कार्यक्रम करण्याची अतिशय मोठी संधी त्यांना लाभली आणि खरोखरच अंदमानात जाऊन सावरकरांच्या गाण्यांनीच त्यांना श्रद्धांजली वाहणं यापेक्षा वेगळा आनंद तो काय. हे झालं त्यांचं संगीताविषयीचं किंवा संगीतामधलं त्यांचं जे काम आहे त्याविषयी. ते माझगाव डॉक ही जी संरक्षण क्षेत्रातलं आस्थापन आहे त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिझायनिंग या क्षेत्रामध्ये या डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ 25 वर्ष त्यांनी कार्य केलं आणि नंतर विभाग प्रमुख म्हणून निवृत्तीही त्यांनी स्वीकारली. आणि आता निवृत्तीनंतरचा काळ हा संगीताची साधना यासाठीच त्यांनी ठेवलेला आहे. संगीत जास्तीत जास्त आत्मसात करावं आणि इतरांनाही संगीताचा आनंद द्यावा हाच त्यांचा ध्यास आहे. त्यांच्या युट्यूबवरचं जे त्यांचं चॅनल आहे त्याचं नाव आहे प्रकाश भायदे म्युझिक कलेक्टिव्ह आणि नाट्यप्रहर म्हणजे प्रहरावर आधारित जे राग आहेत त्या रागांमधली नाट्यपद हा जो विषय आपला या मालिकेचा आहे ही संकल्पना प्रकाश भायदे यांचीच.